तालुक्यात नामांकित शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाणारी आडगाव शिक्षण मंडळाची कोणगाव स्थित आडगाव विद्या मंदिर प्राथमिक व महाविद्यालय ही ग्रामीण परिसरातील पंचक्रोशीतील एकमेव शाळा जिथे इयत्ता 1ली ते 12वी आर्ट्स आणि कॉमर्सपर्यंत शिक्षण दिले जाते। त्या आडगाव शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी बाळाराम बाबू कराळे यांची निवड करण्यात आली। सोमवारी झालेल्या मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष तुकाराम रघुनाथ पाटील यांचा कार्यकाल संपल्याने नवीन अध्यक्षपदासाठी बाळाराम बाबू कराळे आणि पूर्तता रामदास म्हात्रे दोघांचे अर्ज आल्याने गुप्त मतदान पद्धतीने मतदान झाले। या मतदान प्रक्रियेत बाळाराम कराळे यांनी पूर्तता म्हात्रे यांच्या विरोधात 35 विरुद्ध 11 मतांनी विजय मिळवला। 1 मत नोटाला मिळाले। आडगाव शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी बाळाराम कराळे यांची निवड करण्यात आल्याचे आडगाव शिक्षण मंडळाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले। आडगाव शिक्षण मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळाराम कराळे हे गेली अनेक वर्षे आडगाव शिक्षण मंडळाचे सचिव म्हणून आपली जबाबदारी अतिशय चोख पद्धतीने सांभाळली। आता ते अध्यक्षपदी विराजमान झाल्याने सचिवपद रिक्त झाले। सचिव पदावर अजून कोणालाही संधी देण्यात आली नाही। नवीन सचिवाची निवड पुढील कालावधीत केली जाणार आहे। आडगाव शिक्षण मंडळाच्या शाळेच्या वाढती विद्यार्थी पटसंख्या आणि वाढती जबाबदारी लक्षात घेता प्रशासन गतिमान केले जाणार असल्याचे सूतोवाच नवनिर्वाचित अध्यक्ष बाळाराम कराळे यांनी आपल्या भाषणातून केले। सदर बैठक ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली। बैठकीचे सूत्रसंचालन मंडळाचे सहसचिव रमेश कराळे यांनी केले, तर शेवटी आभार प्रदर्शन MS पाटील यांनी केले। जाणून घेऊया एक रिपोर्ट। कोणगाव व परिसर तथा भिवंडी तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये एक नामकृत संस्था आडगाव शिक्षण मंडळ। या शिक्षण मंडळाने 1969 रोजी या संस्थेची पायाभरणी केली। खिशामध्ये दगडी नसताना, कुठल्या प्रकारचा पैसा पाहिजे नसताना स्वतःच्या फक्त जिद्दीने ही संस्था उभी केली। आज 1969 साली जो रोप लावला होता त्याचा आज तुम्ही पाहाल का आडगाव विद्या मंदिरच्या नावाने मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे। हजारो विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात। इथला स्टाफ, इथला गुरुजन, इथला नॉन टीचिंग स्टाफ सगळं काही एकदम परफेक्ट जुळून आलेला। त्या शाळेने आता एवढी प्रगती केलेली आहे। 10वीचं इथे बोर्ड, 12वीचं बोर्ड, त्याच्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना जोडायचे साधारणतः 2,500 ते 3,000 इथे विद्यार्थी वर्ग आहे। सगळ्या विद्यार्थ्यांना पाहिजे ती सुविधा, पाहिजे ते लॅब, पाहिजे ती डिजिटल वर्ग वगैरे सगळं या इथे केलेलं आहे। आज या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या चर्चेने किंवा त्याच्याने ती पार पडलेलं आहे। माझ्या बाजूला बसलेले संस्थेचे गेली 28 वर्षे विद्यमान सेक्रेटरी मान्य श्री बाळाराम बाबू कराळे हे आज पुढील शैक्षणिक 2 वर्षासाठी अध्यक्षपदावरती विराजमान झालेला आहे। या संस्थेची परंपरा प्रथा अशी होती की कुठल्याही प्रकारचा भानगड नव्हता। अध्यक्ष सर्वांकरण मंजूर करत असताना सुद्धा काही लोकांनी ऑब्जेक्शन घेऊन उभं राहून माझ्या समोरचे बसलेले संविधानिक पदावरती बसलेले माझे मोठे बंधू समजा आणि श्री बाळाराम बाबू कराळे हे जे आमचे चॅलेंज रिपोर्टला चॅलेंज करणारे अधिकृत पर्सन या आज अधिकृत सीटवरती बसलेले आहेत। विरोध झाला, चांगल्या माणसांना चांगल्या कामासाठी विरोध होतो, परंतु विरोधातनं चांगलं बसून आज तुम्हाला आम्ही व्यवस्थितरित्या चांगल्याप्रकारे बाईट देत आहे। याचं कारण कसं आहे, एवढी मोठी संस्था, आज करोडोचा बजेट असलेली संस्था बऱ्यापैकी माझ्या आडगावामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षणाचं मोठं योगदान इथे देत आहे आणि चांगले चांगले विद्यार्थी घडत आहे। मी तर असं बोलेल, माझ्यासमोर जो मुलाखत घेतो तो सुद्धा या शाळेचा विद्यार्थी आणि मी जो मुलाखत देते मी सुद्धा या शाळेचा विद्यार्थी। याचा अर्थ असा आहे का खरोखरच या शाळांनी जे आमची पायाभरणी केली कुठेतरी आमच्या येत्या भविष्यामध्ये फ्युचरमध्ये किंवा सगळ्या या परिसरातल्या लोकांना शाळेच्या रूपाने, शिक्षकांच्या रूपाने फार मोठं मोलाचं अनुभव, मोठं शिक्षण दिलेलं आहे। आणि पुन्हा मी सांगतो की या
याच्यापुढे मी अध्यक्षांना विनंती करतो का येत्या तुमच्या कालावधीमध्ये या शाळेची खूप भरभराट व्हावी आणि आम्हाला असं काय इथे काही वेगळंच बघायला भेटलं पाहिजे का आम्ही इतर लोकांना सांगू की ग्रामीण भागामध्ये आज 100% यशस्वी असली आपली शाळा असे अनेक प्रकारचे जे शिक्षणाचं योगदान देतील अशी मी त्यांच्याकडे एक इच्छा प्रकट करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी आज अध्यक्ष म्हणून निवड झाली. मी सर्व सदस्यांचे आभार मानतो आणि यापुढे मला काम करण्याची व्यवस्थित संधी द्यावी, अडचण न आणता अशी मी सगळ्यांना विनंती करतो.